ओटीजी हँडल करणं तसं बघायला गेलं तर खूप सोपं आहे. फक्त काय अगदी मोजके मुद्दे असतात ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर त्याच्यामुळेच आहे ना, मी तुमच्यासाठी अख्खी ओटीजीची सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये मी तुमच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज शेअर करते आणि या सगळ्यांमध्ये आपल्या मदतीला आहे अगारोचा हा ओटीजी. आज आपण बेक्ड व्हेजीज करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात अगोदर हा ओव्हन प्रीहीटला लावूयात. याचं जे टेम्परेचर आहे ते आपण 180 वरती ठेवणार आहोत. यासाठी आपल्याला डबल रॉड लागणार आहे. 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेऊयात. बाउल मध्ये आपण सीजनल व्हेजिटेबल्स घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कमी अधिक करू शकता. मी इथे गाजर, कांदा, ढोबळी मिरची, ब्रोकली, बटाटा, पनीर सोबतच आपण एकदम बारीक असा चिरलेला लसूण देखील टाकत आहोत. आता याच्यामध्ये मला बेबी कॉर्न हवे होते, ते अवेलेबल झालेले नाहीयेत, त्यामुळे मी स्वीट कॉर्न वापरणार आहेत. पण हे स्वीट कॉर्न साईजला छोटे असल्यामुळे आपण थोड्या वेळानं टाकणार आहोत. यामध्ये फ्रेश अशी कुटून घेतलेली काळ्या मिरीची पूड, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, मीठ, ऑलिव्ह ऑइल. एकदा हलक्या हातानं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. तर आता आपल्याला हे या ट्रे मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचंय. तर हा अगारोचा जो ओटीजी आहे ना, तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. रिझनेबल प्राइस मध्ये तुम्हाला मिळतो आणि ज्या काही ऍक्सेसरीज आवश्यक असतात त्या सगळ्या देण्यात आलेल्या आहेत. शिवाय याचा जो ग्लास आहे तो अनब्रेकेबल आहे. 1 वर्षाच्या वॉरंटीसह आपल्याला हा ओटीजी मिळत आहे. तर या ट्रे मध्ये आपण हे व्हेजिटेबल्स काढून घेऊयात. एकसारखं पसरवून घ्यायचं. ओटीजी प्रीहीट झाला आहे. आपण ट्रे ठेवून घेऊयात. आणि आता आपण याचा टायमिंग 25 मिनिटांसाठी लावत आहोत. वीस मिनिटांपैकी 10 मिनिट झालेले आहेत आणि जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, तर आता आपण हा ट्रे बाजूला काढून घेत आहोत. एकदा ह्या सगळ्या व्हेजीज हलवून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला हे स्वीट कॉर्न टाकून घ्यायच्यात. याच्या पुरतच आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं. हे सगळं परत एकदा हलवून घेऊ. याचा जो टायमिंग आहे ना, ते तुम्ही तुमचे व्हेजिटेबल्स कोणत्या साईज मध्ये कट केले त्याच्यावरती पण अवलंबून आहे. एक साधा सोपा उपाय, मधनच चेक करायचं. शिजलंय असं वाटलं तर ठीक आहे, नाही शिजलं असं वाटलं तर तुम्ही टायमिंग वाढवू शकता. टाइम झालेला आहे. आता आपण चेक करूयात. मस्त. तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे जे व्हेजिटेबल्स आहेत ना, ते व्यवस्थित अशा पद्धतीने आतमधनं बेक झालेले आहेत. हे व्हेजीज तुम्ही माझ्याप्रमाणे अगदी हलका फुलका असा चाट मसाला टाकून एन्जॉय करू शकता किंवा वेगवेगळे सॉस किंवा मायोनीज बरोबर सुद्धा खाऊ शकता. बेकिंग झाल्यानंतर क्लिनिंग साठी हा ओटीजी खूपच कम्फर्टेबल आहे. अगारोच्या या ओटीजीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेक करू शकता. सोबतच या ओटीजी मध्ये आणखीन कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगा. छोट छोट छान आहे का? गाजर का? आवडलं का? आता खाणार ना?